विचारायला चालू केला. टप गुडगुड धप ब्या. काय विचारलं महाराज म्हणले रिपीट अगेन पुन्हा एकदा. महाराज वाचवायचं. टप गुडगुड धप ब्या. ब्या निघतच नाही. ब्या निघतच नाही. लई वादकांड मी ऐकलं ब्या वाजून. ब्या निघतच नाही. प्रश्न विचारा काय. टप गुडगुड धप ब्या उत्तर द्या. टप गुडगुड धप ब्या उत्तर द्या. महाराज म्हणायचे जरा तो म्हणला काय धाम मला जायचंय ना तुम्हाला सुटलाय घाम. उत्तर द्या. टप गुडगुड धप ब्या उत्तर द्या. असं दुटा नाटाला गुडवायचं. महाराज उत्तर द्या. महाराज खरा दात खायचे. हत्तीकडे बघायचं. हत्ती तिथंच बांधू नका. हत्तीकडे बघायचं. हाराच्या ढिगाकडे बघायचं. मिरवणूक डोळ्यापुढे आणायची आणि म्हणायचं का माती खाल्ली का म्हणलं विचार म्हणून. आणि ते कोण बसतच नव्हतं. ते असं उड्याच म्हणायचं टाप गुडगुड धप उत्तर द्या. अर्ध्या तासानंतर महाराज म्हणले आता संपलं. महाराज म्हणले मला उत्तर येत नाही. तो म्हणला येत नाही ना उत्तर मग पुन्हा असं कधी म्हणायचं नाही. चला मग येऊ का. तो म्हणला धरा एवढ्या 20,000 लोकांमध्ये माझी आबरू काढलीस आणि प्रश्नाचं उत्तर नाही देता चाललेस का. म्हणलं देतोय की उत्तर. येतंय मला उत्तर. सोडा मला देतो उत्तर. दे मग दे उत्तर दे. तो म्हणला महाराज माझं म्हणणं असं आहे तुम्हाला उत्तर येत नाही तरी तुम्ही वर आणि मला उत्तर येते तरी मी खाली. तो म्हणला तुम्ही उतरा खाली मी जातो वर. महाराजांनी अशी उडीच टाकली खाली. म्हणला असं वर गेला विश्वाची गाडी. आता काय देऊ बसू का त्या गाडीवर. बस बाबा बसला सुट्टा त्याला उड्या मारायच्या असे चिखलानं मारलेले पाय बसला. आणि त्याच्या मनात काय आलं बघा. त्या शेतकरीच्या मनात नीट ऐका बरं का. त्याच्या मनात आलं की ज्याला काहीच येत नाही त्याला देतात नको गाद्या. काय ज्याला काहीच येत नाही त्याला देतात गाद्या. आणि सगळ्याच पोटाचा पोशीदार असाच मरतोय चिखलात टाकून. त्याच्या मनात आला बरं का. मग महाराज म्हणले उत्तर द्या उत्तर. म्हणला हा देतो की उत्तर. म्हणला मी राहतो पत्र्याच्या घरात. महाराज म्हणलं दात पाणी ना तुझे. मी काय जगधन्यवाद आहे. तुझ्या घरातले माणसं मोजायचे का मला. तो म्हणला गा बसा ना तुम्हाला येत नाही ना उत्तर. मी देतोय ना मग ऐकायचं. मी राहतो पत्र्याच्या घरात. घराच्या शेजारी कवट्याचा झाड. काय कवट्याचा झाड. रात्री सुटला वारा कवट पडलं टप आणि पत्र होते मी मोडते उतरते. हे तरी राहील कसे गप. ते सटासट सुटले गुड 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 गुड. दारात बांधली होती शेळी. ते कवट पडलं शेळीच्या पोटावर. ती तर कशी राहील गप. ती वरडायला चालू केली ब्या. महाराज म्हणते पाय द्या. म्हणजे अहंकार झाला की कशी अशी आपल्या जीवनामध्ये अहंकार कधीच येऊ द्यायचं नाही. अंगाला तर व्हायलाच जाणार आहे. मी आता सांगितलं भजन म्हणा टाळी म्हणा वाजवलं ना म्हणे तुम्ही वाजव. पाठीमागं बघितलं की मी पण काय करू बघा म्हणतात. काय तिचं ऐकायचं एवढी शिकायला काय त्याचं असं म्हणतो. जाऊ दे खरं सांगायला काय माझं कोण ऐकणार आहे. तू बऱ्यांचं ऐकलं नाही. तू का म्हणे मेलो सांगता त्यांचं कोणी ऐकलं नाही तर माझं कोण ऐकणार आहे का. ऐकणार खुशाल तोंडवर घेऊन म्हणता ऐकायचं नाही म्हणून. ऐकायचं नसल्या तरी एवढे कशाला बसलाय तुम्ही. बसलाय कशाला मग ऐकणार ना. करणार ना प्रेमाने म्हणजे करणार ना. Oh,
वाजवलं माय माझ्या आईने लई जरा टाळ्या वाजवल्या एवढंच बोलती एवढं चिरकू चिरकू आरडती घे बघ टाळी घे बघ घे अशा भीक टाकल्या सोबत टाकतात तुम्हाला माझं काय माहिती आहे का माझं काय माहिती आहे ना तुमचंच माहिती आहे का कसं आहे माहिती आहे का भोजन की मजा थाली से फूलों की मजा माला से झगडे की मजा गाली से भांडणाचे आणि शिवीस दिली नाही मजा येणार का येणार नाही झगडे की मजा गाली से ससुराल की मजा साली से साली कळते का साली 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 म्यावणी म्यावणी हा बाबाचा का संचय राखून रिचार्ज केलाय वाटतं ससुराल की मजा हाय का बाबा ससुराल की मजा माणूस तुम्हाला घरी गेल्यावर कळत ससुराल की मजा साली से और हरी कीर्तन की मजा